काही लोकांचं म्हणणं आहे की इमारत पाडण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिलं होते। आपण विरोध पक्ष राहिलेले आहात, आपण त्या संदर्भात काय सांगा? बरोबर आहे। नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदला या संदर्भात लेखी पत्र देऊन माहिती दिलेली होती। नगर परिषदला लोकांनी कळवलं होतं की अशा पद्धतीची ही जुनी इमारत असून आणि पावसामध्ये ही जीर्ण झालेली आहे आणि ही पूर्णपणे मोडकळीस आलेली असल्या कारणाने ही निश्चित पडल्याशिवाय राहणार नाही। परंतु नगरपालिका प्रशासन पूर्णपणे हे झोपीच्या अवस्थेत आहेत आणि अंबड शहराचा परिपूर्णपणे या सत्ताधारी लोकांनी बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे। नगरपालिकेला गुत्तेदारीशिवाय दुसरे कामं सुचत नाही। मुख्याधिकारी हे फक्त एस्टिमेट तयार करणे, अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्याचे बिलं काढणे आणि गुत्तेदार लोकांना पोहोचण्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांचा पूर्ण वेळ जात आहे। आणि आज अंबड शहरामध्ये गुत्तेदारांच्या सुळसुळाटाने आज परत एकदा ह्या अंबड शहरातल्या नागरिकांना मोठ्या हानीला सामोरं जावं लागत आहे। परंतु परमेश्वराच्या कृपेने तिथं कुठे जीवित हानी झाली नाही, ही परमेश्वराची कृपा झालेली आहे। परंतु अशा पद्धतीच्या अनेक इमारती ज्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु नगरपालिका प्रशासनाने अत्यंत झोपीच्या अवस्थेत असल्या कारणाने अंबड शहराला परिपूर्णपणे त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे। आज या गोष्टीपासून नगरपालिकेने जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे।